मंडळी, तुम्हाला जर नेहमीचा नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी पौष्टिक खायचं असेल तर हा नाश्ता एकदा नक्की बनवून बघा. करायला खूप सोपा आहे. यासाठी मी सोयाबीन अर्धा तास पाण्यात भिजत ठेवले होते. यानंतर पाणी काढून घेतलं. मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर घालून ठेचा करून घ्यायचा. त्यामध्ये सोयाबीन घालायचे. मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचे. यानंतर 1 वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालायचं, घरगुती मसाले, मीठ घालायचं, जिरं ठेचून घेतलेले धणे घालायचे, सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हाताला तेल लावून अशा पद्धतीने हे कटलेट्स बनवून घ्यायचे. खूपच चांगले लागतात हे सोयाबीनचे कटलेट्स. तुम्ही भाजीच बनवत असाल तर या पद्धतीने असे हे सोयाबीनचे कटलेट्स एकदा नक्की बनवून बघा. लो टू मीडियम फ्लेमवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. मुलांना तुम्ही आयत्या वेळेला असे हे टिफिनसाठी सुद्धा बनवून देऊ शकता. कटलेट रेडी करून एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचे आणि सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी तुम्ही असे हे त्यांना तळून देऊ शकता. आता चटणी बनवूया. यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दही, कोथिंबीर, मिरची, लसूण, मीठ आणि पुदिना घालून चटणी वाटून घ्यायची. खायला खूप भारी लागते. एकदा नक्की करून बघा.